शेतकरी मंडळींनो, ॲग्री डॉक्टरच्या पहिल्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊयात बैलगाडीने कडबा कसा गोळा करायचा. तर सर्वप्रथम सकाळी उठला तर आम्ही सकाळी टास्क असा झाला की आज बैलगाडीने कडबा आणायचा आहे. शेतामध्ये गेलात, बैलगाडी लावली, बैलांचं अरेंजमेंट केलं, तात्पुरतं बैलांना नाश्त्याला दिलं, तोपर्यंत यटन गाडीची संपूर्ण सेटिंग आपण या ठिकाणी केली. गाडी सज्ज झाली, बैल नाश्ता करीत होते. यानंतर आपण पहिल्यांदा जी काय सोल वगैरे आहे तिचं नियोजन करून पहिली ट्रिप आपण भरली. यू टर्न मारून गावच्या दिशेने रवाना झाली. स्पीड फास्ट घेतली. या ठिकाणी कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्ता झाल्यानंतर घाटी ते वरवटी हायवे मार्गात गाडी एक्सप्रेस वेने या ठिकाणी धावत गेली. धावत गेल्यानंतर जो आपला पिकअप पॉईंट झाल्यानंतर जो काय आता ड्रॉप ऑफ पॉईंट येणार होता तो या ठिकाणी आला. गाडी डायरेक्ट आतमध्ये जात नाही आहे, त्याच्यामुळे गाडीला यू टर्न मारून परत रिव्हर्स गिअर टाकला आणि गाडी या ठिकाणी खाली केली. खाली या ठिकाणी करून जो काही आपला ड्रॉपिंग पॉईंट आहे या ठिकाणी आतमध्ये कडबा नेऊन टाकला. पहिली जी काही ट्रिप आहे या ठिकाणी कंप्लीट झाली. जाता जाता या ठिकाणी पार्किंगमध्ये तुळशीराम अण्णाची गाडी दिसली. त्या गाडीचं काय वंगण वगैरे आपण ऑइलिंग केली. दोन्ही चाकांना ऑइलिंग केल्यानंतर आहे त्या ठिकाणी हा वंगणाचा जो डब्बा आहे त्या ठिकाणी आपण ठेवला आणि परत गाडी ही आपली दुसऱ्या ट्रिपसाठी आपल्याला रवाना झाली. दादांसोबत या ठिकाणी मी प्रवास केला. बैलगाडीने हा प्रवास एकदम सुखद होता. हायवेनंतर गाडी आता रस्त्यामध्ये आपल्याला पाणी दिसलं. आपल्या दिलप्या आणि सर्जाला या ठिकाणी श्रीमंत भाऊच्या डेअरीच्या शेजारी पाणी पाजून गाडी परत दुसऱ्या ट्रिपसाठी हायवे सोडून आता या ठिकाणी आपला जो काही पिकअप पॉईंट आहे इथं पोचली. यांना नाश्त्याचं नियोजन केलं, संपूर्ण सेटिंग वगैरे लावली. दादांनी पण या ठिकाणी तंबाखू मळून दुसऱ्या ट्रिपसाठी सज्ज झाली. या ठिकाणी दुसरी ट्रिपसाठी उघडे काकांनी आम्हाला मदत केली, संपूर्ण नियोजन केले. गाडीचा जो काय हेला आहे तो आवळला आणि बैला आणून या ठिकाणी आमची जी काय दुसरी ट्रिप आहे ती पण घरच्या दिशेने रवाना झाली. या ठिकाणी जो काय कच्चा रस्ता आहे, कच्चा रस्ता संपूर्ण परत ही आम्ही ड्रॉप केल्यानंतर ही आमची तिसरी ट्रिपला आम्हाला आमचे लिंबू टिंबू चिंट्या आणि सिद्धम यांचा सहयोग लाभला. ही दुसरी ट्रिप निघाली. आजोबांच्या कुशीमध्ये नातवंड कसा आनंद आहे. आजोबाच हा नातवाचा पहिला मित्र असतो. या ठिकाणी पाहिला हा आनंद घेत घेत आजी नाते या ठिकाणी जी काय आमची तिसरी ट्रिप आहे ती झाली. आता या ठिकाणी कडबा संपला आणि जी काय गुळी आहे तिसरी जी काय गुळ्याची ट्रिप आहे या ठिकाणी आम्ही घरी घेऊन आलो. संपूर्ण या ठिकाणी आपण स्टोरेज केलं आणि हा जो सर्व अट्टहास होता तो ह्या मायलिकींसाठी होता, सोनी आणि मोनी. या ठिकाणी आपण संपूर्ण या ठिकाणी स्टोअर केलं. यांची उन्हाळ्याची खायची व्यवस्था. हा आमचा टॉमी कसा आनंद घेत आहे. तर हा पहिला ब्लॉग या ठिकाणी ॲग्री डॉक्टरचा झाला आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.